शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शासनाच्या शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड्स आणि संबंधित कागदपत्रे अद्ययावत न केल्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते तसेच थकीत देयके 15 फेब्रुवारीपासून थांबवण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिलाय। शासनाच्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड, आवश्यक कागदपत्रे आणि माहिती अद्ययावत न करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते तसेच थकीत देयके 15 फेब्रुवारीपासून रोखण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिलेला आहे। संच मान्यता, पदनिहाय माहिती आणि सेवा नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। शासनाच्या इशाऱ्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। त्यामुळे शालार्थ प्रणालीत कागदपत्रे अपलोड करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झालेले आहे। फक्त मान्य पदे आणि वैध संच मान्यतेनुसारच वेतन व भत्ते अदा केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे। संच मान्यतेबाहेर कार्यरत असलेले किंवा अनधिकृत पदांवरील कर्मचारी यांना वेतन मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे। अशा पदांची छाननीही या प्रक्रियेत होणार असल्याने अनेकांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते।